पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी सर, जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त काय सांगाल आज खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? नमस्कार. आज महापालिकेच्या वतीने खानदेश महोत्सवाचं आज इथे उद्घाटन झालेलं आहे. तर हा कार्यक्रम मागेच होता, पण आपले माजी पंतप्रधान त्यांचं निधन झालं, मग तो दुखवटा होता राजकीय, त्याच्यामुळे पुढे ढकलण्यात आला. त्याबद्दल आम्ही जळगाव शहराच्या नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. पण नक्कीच आज ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आमच्या लोकप्रिय खासदारताई होत्या, आयुक्त साहेब होते, आणि ह्या माध्यमातून खरं महिला आत्मनिर्भर कशा बनतील याच्यासाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्या माध्यमातून हा जो खानदेश महोत्सव आहे त्यांच्या स्वतःने जे केलेले काही प्रॉडक्ट असतील, कला असेल, खाद्यपदार्थ असतील, मला वाटतं एक बाजारपेठ चांगली उपलब्ध व्हावी आणि जळगाव नगरीच्या लोकांना याचा एक आनंद पण घेता यावा अशा पद्धतीने हा खानदेश महोत्सव होतोय. या खानदेश महोत्सवामध्ये आमचे कलाकारांना सुद्धा, बालकलाकार असतील, एक त्यांना चांगली संधी सांस्कृतिक कार्यामध्ये मिळते. एवढंच आमची खानदेशची ओळख म्हणून, जसं जळगाव जिल्ह्यातून चाळगाव पाटणा ही शून्याचा शोध हा आमच्या खानदेशची ओळख आहे. मग त्यानिमित्ताने साने गुर्जे असतील, बहिणाबाई असतील, चोपड्याला उनपदेवचा गरम पाण्याचा झिरा असेल, आमच्या खाद्यपदार्थ वांगे, भरताचे वांगे असतील, कळण्याच्या भाकरी असतील, शेवभाजी असतील, बिबडे असतील, बेरूंचे बोरं असतील, अशी कितीतरी ओळख मला वाटतं आमच्या खानदेशची, खाण्याची सुद्धा ओळख राहिलेली आहे. आणि मला वाटतं आज ह्या माध्यमातून मी पुन्हा सर्व जळगावकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो, आपण सर्वांनी या खानदेश महोत्सवाचा आनंद घ्यावा व ज्या महिलांनी इथे स्वतःच्या हाताने स्वतःच्या मग खाद्यपदार्थ असतील, काही कापडचं विणक केलं असेल किंवा काही वेगवेगळे खेळणे बनवले असतील, त्याला प्रोत्साहन द्यावं अशी जळगावकरांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.